गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मराठी भाषेला नक्षत्रासारखं सुंदर आणि तेजपुंज बनवणारे लेखकही या मराठी मातीला आणि मराठी भाषेला भेटले. त्यापैकी एक शब्दप्रभू पु. ल. देशपांडे. महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे. मित्रहो, आज त्यांचंच पुस्तक मैत्र मी तुमच्या भेटीला घेऊन आले. पण या पुस्तकात मैत्रीबद्दल काही नाही. जी माणसं हृदयाच्या खोंदनात जपून ठेवावीत त्यांचं शब्दचित्र मात्र पु. ल. देशपांडेंनी अत्यंत उत्कृष्टपणे या पुस्तकात रंगवलंय. ज्यांना आपण ऐकलं नाही त्या आपल्या पिढीला केसरबाई पुलंच्या शब्दातून पुन्हा एकदा भेटतात आणि कळतं की घरंदाज गाणं काय होतं ते. पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर केसरबाई म्हणजे एक तेजपुंज स्वर. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे नानासाहेब गोरे यांच्याबद्दलही लिहितात व पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौर किशोर घोष, शाहू महाराज, माटे मास्तर, हमीद एक श्रेष्ठ प्रबोधनकार, जीवन त्यांना कळले हो म्हणत ज्यांना जीवन कळलंय त्यांची गाथा आपल्या समोर शब्दबद्ध करून दाखवतात. इथंच आपल्याला भेटतात दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे आणि असे सगळे सोबती जे पुढे गेले. पुलंच्या शब्दात या माणसांचं सोनं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशी काही माणसं ज्यांची जीवनं म्हणजे तृप्तीची तीर्थोदक झाली, त्यांचं शब्दचित्र पुलंनी या पुस्तकात उमटवलंय. ते पुस्तक म्हणजे मैत्र. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच केसरबाई केरकर यांचं शब्दचित्र उभं करत असताना पु. ल. देशपांडे लिहितात, केसरबाई केरकर ह्या नावाला भारतीय अभिजात संगीताच्या जगात काय अर्थ होता हे सांगायला केसरबाईंच्या गानप्रतिभेच्याच उंचीची लेखन प्रतिभा हवी. संगीताच्या जगातला तो एक चमत्कार होता म्हणावे तर त्या जन्मजात प्रतिभेच्या जोडीला त्यांनी केलेल्या असामान्य तपश्चर्येला गौणत्व येईल. बरं, नुसती जीवापाड मेहनत केली म्हणावं तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा अनादर होईल. एक थोर गायन परंपरा निष्ठेने उज्ज्वल करणाऱ्या होत्या म्हणावं तर त्यांच्यावर अंधगतानुगतिकतेचा आरोप होईल आणि त्या परंपरेची आणि अभिजात संगीताची निष्ठेनं आणि डोळसपणाने उपासना करणाऱ्या इतर चांगल्या गायक गायिकांचा अकारण उपमर्द केल्यासारखं होईल. शेवटी शब्दांच्या शक्तीच्या मर्यादा ध्यानात घेऊन एवढंच म्हणता येईल की केसरबाई आणि त्यांचं गाणं हे काय होतं हे त्यांच्यासमोर मैफिलीत बसण्याचा ज्यांना योग आला त्यांनाच माहीत. खरंच हा योग आपल्याला नाही, पण त्यांचं शब्दचित्र मात्र पुलंच्याकडून आपण जेव्हा वाचतो या पुस्तकात तेव्हा त्या केसरबाई आपल्या डोळ्यासमोर तशाच उभ्या राहतात. याच पुस्तकात आपल्याला भेटतात पंडित विष्णू दिगंबर. त्यांच्याबद्दल पु. ल. देशपांडे लिहितात की 1872 साली विष्णू दिगंबर पलुसकरांचा जन्म झाला. ज्या काळात भारतीय जीवन पद्धती आणि विचार पद्धती यावर व्हिक्टोरिया राणीच्या आमदानीतल्या विचारसरणीचा पगडा होता त्या काळात ते वाढले. 20व्या शतकाची सुरुवात झाली त्यावेळी ते 28 वर्षाचे होते. ब्रिटिशांचं राज्य होतं, पण गाणं शिकणारा मात्र मुलगा वाया गेला हीच भावना त्या समाजाची होती. या वातावरणातून अभिजात भारतीय संगीताचं पुनरुज्जीवन करून त्या संगीताला आणि संगीतकारांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं कार्य करणाऱ्या माणसाची आवश्यकता होती. हे कार्य करणारा थोर पुरुष म्हणजे पंडित विष्णू दिगंबर. पंडित विष्णू दिगंबर हे स्वतः उत्तम गायक असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष गायन करून आणि गायनाचं शिक्षण देऊन आपल्या कार्याला आरंभ केला आणि देशभर कार्यकर्त्यांचं जाळं पसरवलं. हे कार्य करणाऱ्या माणसाच्या कार्यात संगीत कला विषयकच नव्हे तर समाजातली प्रतिष्ठा, सभ्यता, कला आणि कलेतलं चारित्र्य याविषयी त्यांचे स्वतःचे विचार मिसळणं अपरिहार्य होतं, असे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर. त्यांचं शब्दचित्र उभं करत असताना पुलंच्या लेखन प्रतिभेची उंची अगदी कळस गाठते. पुलंच्या या शब्द प्रतिभेचा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक एकदा वाचायलाच हवं असं हे पुस्तक मैत्र. ऐकूया या पुस्तकाबद्दल, परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM.
वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. एकदा पु ल देशपांडे यांना वाचलं की वाचनाचं निम्म काम कमी होतं. कारण हा शब्दप्रभू, हा भारताचा लाडका लेखक आपल्याला शब्दांच्या दोनियेतलं सामर्थ्य आणि सुसंस्कृतपणा यांची ओळख करून देतो. पण मैत्री या पुस्तकात मात्र पु ल देशपांडे आपल्याला या महाराष्ट्रातल्या काही रत्नांची ओळख करून देतात, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. मग ते क्षेत्र संगीताचं असो किंवा लेखनाचं. याच पुस्तकात पु ल देशपांडे आपल्याला खानोलकरांची ओळख करून देतात. त्यापेक्षाही खानोलकरांचं शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर तंतोतंत उभं करतात. ते म्हणतात, आणि आकाशाकडे तोंड करून त्याने गर्जना केली, बाप्पा तुला क्षमा नाही. वाड्यावरचे लोक दोंदे वाढवतात, माझ्या काशाचे पाय लंगडे होतात आणि मोगरा मात्र फुलतच राहतो. आणि मग पुढे पुलं म्हणतात की असं वाटतं की खानोलकरांवर काही लिहू नये. त्यांच्या पुस्तकातून जो खानोलकर आता काही हाती उरलाय त्यालाच घेऊन एकटं बसावं. त्या पुस्तकातून त्यालाच बोलू द्यावं, त्यांचंच ऐकत राहावं. त्यांच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे की नाही हे आजमावीत राहावं. श्वास कोंडायला लागला तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा. चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळलं कळलंसं वाटणारं बोलला काय, आणि कळल्या न कळण्याच्या सीमेवरचं काहीतरी सांगता सांगता पुन्हा त्या अज्ञात घरट्यातून आला होता, तिथे निघूनही गेला काय. त्याच्या निर्मितीसारखंच सारं काही अद्भुत. असे हे चिंत्र्य खानोलकर. खरं तर खानोलकरांनी त्यांचे नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह पु ल देशपांडेंना अर्पण केला होता. पण मजा बघा, पु ल देशपांडे म्हणतात की मला पत्ताच नव्हता. एके दिवशी पोस्टानं प्रत आली, वर सप्रेम भेट असं लिहून, खाली चिंत्र्य खानोलकर ही सही. 28 एप्रिल 1975 ही तारीख. महिन्याभरानं सहज पुन्हा एकदा एकेकाळी अधूनमधून वाचलेल्या कविता सलग वाचाव्या म्हणून संग्रह उघडला, तर आतल्या दुसऱ्या पानावर पु ल देशपांडे यांना हा छापील मजकूर. मी थंडच झालो. खानोलकरांना पत्र पाठवून विचारलं की बाबा रे, माझा हा गौरव कशासाठी. तेव्हा 23 जून 1975 खानोलकरांचं उत्तर आलं. त्यातली शेवटची वाक्य होती, अजून खूप लिहायचंय, खूप मोठा पल्ला गाठायचाय. आशीर्वाद घेत घेत चाललोय. म्हणजेच हे लेखक जसे शब्दांवर प्रेम करत होते ना, तसेच एकमेकांवरही निर्व्याज प्रेम करत होते. ते चिंत्र्य खानोलकर आपल्याला पु ल देशपांडेंच्या लेखणीतून पुन्हा एकदा भेटतात. पण केवळ आपल्या मराठीतलेच लेखक भेटत नाहीत बरं का. आपल्याला थोडेसे अपरिचित असलेले बंगालीतलेही एक लेखक आपल्याला या पुस्तकात भेटतात, ज्यांचं नाव गौर किशोर घोष. आणि त्यांचं शब्दचित्र वाचत असताना असं वाटतं की अरे, या लेखकाला सुद्धा आपण युगानुयुगे ओळखतोय. अशी अनेक परिचित अपरिचित, थोर महान, पण त्यासोबत काही सामान्य माणसंही आपल्याला या पुस्तकात भेटतात. आणि असं कळतं की फक्त माणसानी आणि माणसातल्या मैत्रिणी पूर्णतः भारावलेलं हे पुस्तक. आणि म्हणूनच पु ल देशपांडे यांचं मैत्र हे पुस्तक एकदा वाचायलाच हवं, संग्रही असायला हवं. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.